श्री राम ज्योति जलाए, दीपावली मनाए। बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. यामुळे संपूर्ण देशवासियांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. धाराशिव जिल्ह्यातही आनंद आणि उत्साहाचे वातावरण सध्या पाहायला मिळतंय. या निमित्ताने जिल्ह्यातील कळंब, धाराशिव, तुळजापूर या 3 तालुक्यात फिरण्यासाठी रामरथ बनवण्यात आले आहेत. या रामरथाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या रथाच्या माध्यमातून अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी जनजागृती करण्यात येते. अति भव्य अशा मंदिरामध्ये जाणार आहे आणि जगामध्ये ज्या काही वास्तू आहेत, ज्या काही धार्मिक वास्तू आहेत, त्याच्यामध्ये निश्चितपणे एकदम भव्य, विशाल आणि आपण विचार करू शकत नाही इतकी सुंदर अशी वास्तू इथं निर्माण झालेली आहे. आपल्याला 22 जानेवारीला दिवाळी साजरी करायची आहे. कधी साजरी केली नाही अशी भव्य देशभर आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे.